चुडाचे राजकारण भोवले. खासदार विशाल पाटील यांच्या विरोधात सांगली जिल्ह्यात संतापाची लाट. सांगली मिरज कुपवाड प्रभाग 11 मध्ये हाय व्होल्टेज लढत. मनोज सलगर विरुद्ध पाटील गट. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मध्ये अभूतपूर्व हाय व्होल्टेज आणि राजकीय सामना पाहायला मिळतो आहे. ही लढत आता केवळ नगरसेवक पदापुरती मर्यादित न राहता सांगली जिल्ह्यातील सत्ता समीकरण बदलवणारी ठरत आहे. युवकांमध्ये प्रचंड क्रेज असलेले नगरसेवक मनोजदादा सलगर आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण तापलेले आहे. एकेकाळी खासदार विशाल पाटील यांची सावली म्हणून ओळखले जाणारे मनोज सलगर यांनी जत, आटपाडी, कवटेमहांकाळ या तालुक्यांमध्ये विशाल पाटील यांना मोठे यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. सलगर यांना मानणारा युवकांचा मोठा वर्ग पाटील यांच्या निवडणुकीत ताकदीनं उभा राहिला होता. मात्र आज त्याच विशाल पाटील यांच्या दुटप्पी राजकारणामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. विशाल पाटील यांच्या गटबाजी, शूड राजकारण आणि विश्वासघातकी भूमिकेमुळे जिल्हाभर संतापाची लाट उसळलेली आहे आणि याच राजकारणामुळे मनोज सलगर यांना भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागला अशी चर्चा उघडपणे सुरू आहे. जत मतदारसंघात विलास पाटील यांच्या निवडणुकीसाठी ज्यांनी जीव तोडून काम केले तेच कार्यकर्ते आज पाटील गटाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. प्रभाग 11 मधील ही निवडणूक आता मनोज सलगर यांची लोकप्रियता विरुद्ध विशाल पाटील यांचे नातेसंबंधीय राजकारण अशी थेट लढत बनली आहे. युवकांचा कौल, नाराज कार्यकर्त्यांचा रोष आणि बदलाची अपेक्षा यामुळे ही निवडणूक खासदार विशाल पाटील यांच्या राजकारणाला जिल्हा स्तरावर मोठा धक्का देणारी ठरेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी आमचे तरुणाचे तारणहार व तरुणांचा, युवकांचा बुलंद आवाज मान्य मनोजदादा सलगर हे उभा राहिलेले. काल त्यांच्या प्रचारासाठी प्रभाग 11 मध्ये विद्यमान खासदार विशालदादा पाटील व माजी मंत्री महोदय माननीय विश्वजित कदम साहेब यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये टीका टिप्पणी केली. तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आमच्या जत तालुक्यातून व जत शहराच्या नगरपालिकेच्या कारकिर्दीत विशालदादा पाटील यांना जत शहरातील सर्व नागरिकांनी पाठिंबा दिला होता व त्या नागरिकांच्या पाठिंब्यावरती जत शहरातील सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. ते फक्त मनोजदादा सलगर यांच्या सांगण्यावरून. मनोजदादा सलगर यांनी विशालदादा पाटील यांना निवडून येण्यासाठी सिंहाचा वाटा घेतला होता. त्याचप्रमाणे सध्याचे विद्यमान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय माजी मंत्री विक्रमदादा सावंत हे यावेत म्हणून सांगलीचे मनोजदादा सलगर हे सांगली ते चिंचणी पायी चालत जाऊन त्यांनी आई सांगड घातलं होतं की आमच्या जिल्ह्याचे खासदार व माजी नेते विशालदादा पाटील हे निवडून यावेत. मी तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे ते वागले. त्याचप्रमाणे विशालदादांच्या बरोबर सांगलीचे नगरसेवक माननीय मनोजदादा सलगर हे त्यांच्या सोबत असायचे. खासदार साहेब सांगेल ते धोरण, खासदार साहेब सांगेल ते तोरण असं असताना खासदार साहेब यांच्या सांगण्यावरून मनोजदादा सलगर हे बीजेपीत प्रवेश केले. तुम्ही बीजेपीत जावा. सध्या काँग्रेसमध्ये किंवा ह्याच्यात आपल्याला कुठलाही कामाचा किंवा ह्याचा जर नसेल तर आपल्याला बीजेपीशी साथ घ्यावी लागेल. त्यामुळे तुम्ही मनोजदादा बीजेपीत प्रवेश करा. त्यामुळे खासदारांच्या सांगण्यावरून माननीय मनोजदादा सलगर यांनी बीजेपीत प्रवेश केला. पण मनोजदादा सलगर बीजेपीत गेल्यावर सुद्धा त्यांनी त्यांच्या कामावरती स्वतःचा ठसा उमटवला. त्यासाठी बीजेपीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब यांना सांगलीत आणून मोठा कार्यक्रम घेतला. ते ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.